चला तर मंडळी, थंबनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आज आपण मिठावरती वांगे ठेवून काय बनवणार आहोत हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, इथे आपल्याला मिठावरती वांगे ठेवण्या अगोदर आपल्याला हे वांगे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। इथे वांगे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। आता आपल्याला हे वांग्याला कट मारून घ्यायचे आहे। तर त्यासाठी ना इथे चाकूने आपल्याला हे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहे। वांगा आपल्याला कुठेही कट होऊ द्यायचं नाही, त्यामुळे खूपच सेंटरला आपल्याला कट करायचं नाही। थोडी थोडी जागा सोडून अशा पद्धतीने अर्ध्या इंचावरती आतपर्यंत कट मारून घ्यायचे आहे। तर हे कट जे आहेत ते आपल्याला दोन गोष्टींसाठी मारायचे। एक तर आपल्याला वांग आतमध्ये कुठे खराब किडका आहे का हे देखील चेक करता येतं। तसंच वांग मिठावरती ठेवल्यानंतर गरम मिठाची वाफ आतपर्यंत वांग्यात पोहोचावी यासाठी आपल्याला हे वांग्याला कट मारून घ्यायचे आहे। आता वांग्याला कट मारून झाले की तव्यावरती मीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, जेवढं लागेल तेवढंच मीठ आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मीठ आपल्याला पसरवून गरम करून घ्यायचं आहे। तर मीठ लगेचच टाकल्या वांगे यावरती आपल्याला ठेवायचे नाही, तर हाताला चटका लागेल इतकं मीठ इथे गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच वांगे आपल्याला मिठावरती ठेवायचे आहे। आजची रेसिपी खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तसंच कुठल्या गावातून शहरातून व्हिडिओ हा पाहताय हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। तर इथे ना हाताला चटका लागेल इतकं गरम मीठ झालेलं आहे। त्यानंतर पसरवून मीठ ठेवलेलं आहे आणि आता त्यावरती आपल्याला हे कट करून घेतलेले वांगे ठेवून घ्यायचे आहे। आता तुम्ही ह्या वांग्याला ना खालीच तेल लावून मग जरी ठेवले ना तरी सुद्धा चालेल, पण ना तेलामुळे मीठ खूप जास्त प्रमाणात लागतं, त्यामुळे ना मी इथे तेल स्किप केलेलं आहे। आता आपल्याला हे वांगे 2 ते 3 मिनिटं असं वाटीचं खोलगट झाकण ठेवून भाजून घ्यायचेत, म्हणजे वांग्यावरती तरंगल्या जात नाही। तर वांग्यावरची तुम्ही जर ताट ठेवलं ना तर ते वांग्यावरती तरंगेल आणि वांग्याला हवी तशी वाफ भेटणार नाही। तर पहा, 2 ते 3 मिनिटं एका बाजूवरती वांग भाजून घेतलंय। आता अशाच पद्धतीने आपल्याला चारही बाजूने हे वांग एकसारखं मस्त असं भाजून घ्यायचं आहे। तर पहा, इथे ना अशा प्रकारे वांगे आपण भाजून घेऊया आणि ठेवताना सुद्धा असेच ठेवायचे आहे, जेणेकरून आपण त्यावरती जे झाकण ठेवतोय त्या आतमध्ये हे वांगे कोट झाले पाहिजे। तर पुन्हा एकदा ही वाटी यावरती ठेवून देऊया। खुलगट वाटीमुळे ना वांग्याला पटकन वाफ बसते। तर पहा, सेमच पद्धतीने जवळपास इथे 8 ते 9 मिनिटे वांगे भाजण्यासाठी लागलेली आहेत आणि वांगे छान असे भाजले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर वांगे व्यवस्थित भाजले गेलेत, शिवाय एकदम मस्त असे वांगे भाजले गेलेले आहेत। तर आता या पद्धतीने जर वांगे भाजून आपण वांग्याचा पदार्थ बनवला तर तो किती चविष्ट होणार आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही, त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता वांगे काढून घेतलेले आहेत कारण ते पूर्णपणे भाजले गेलेत। आता मीठ थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे, तसंच एक मोठी गड्डी लसणाची मोकळी करून यामध्ये घालून घ्यायची। आता इथे पहा, आपल्याला हे लसूण आणि हिरवी मिरची छान अशी ह्या मिठावरतीच भाजून घ्यायची आहे। मीठ व्यवस्थित गरम असल्यामुळे अगदी अवघ्या 2 मिनिटांमध्ये हे छानसं भाजून होतं। लसूणही छान भाजतो, तशाच मिरचीलाही तुम्ही पाहू शकता मस्त असे डाग पडलेले आहे आणि मिरची छान भाजल्या गेलेली आहे। आता मिरची आणि लसूण भाजल्या गेल्यानंतर आपल्याला तो आता काढून घ्यायचा आहे। तर इथे मिठामधून पदार्थ वेगळा करायचा तर मग लागते चाळणी। तर पहा, इथे मी झारा घेतलेला आहे आणि ह्या झाऱ्यावरती आपल्याला ह्या लसूण आणि मिरची काढून घ्यायची आहे, जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं मीठ खाली पडेल। तर पहा, इथे मिरची आणि लसूण छान भाजल्या गेले, आता काढून घेतलं, त्यानंतर थंड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लसूण जो आहे तो सोलून घ्यायचा आहे। याची सालं पाहू शकता, अगदी सहजच निघल्या जातात कारण आपण इथे लसूण भाजून घेतलाय, शिवाय सालांसकट घेतला असल्यामुळे आतमध्ये करपण्याचा चान्स नाही, छान भाजला जातो, त्याचा स्वास आहे तसा राहतो। त्यानंतर आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या। आता लसूण सोलून झाला, मिरची भाजून झाली की लगेचच घ्यायचं मिक्सरचं भांडं। इथे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता किंवा त्यामध्ये कुटू शकता। आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा जिरे,
आणि तसंच थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता वांगे मिठावरती भाजलेत, हिरवी मिरची तसंच लसूण देखील आपण मिठामध्ये भाजलेला असल्यामुळे मीठ इथे बेतानेच घालायचं आहे. त्यानंतर आपला मस्त महाराष्ट्रीयन ठेचा तयार झाला. त्यानंतर आपल्याला इथे वांगे जे आहेत भाजून घेतलेले त्याचे सर्वात पहिले तर पाठीमागचे देठ काढून टाकायचे आहे. तर पहा, तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही हे देठ देखील ठेवू शकता, पण मिठामुळे देठ असे फारसे भाजल्या जात नाहीत. त्यामुळेच आपल्याला ना देठ कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर वांगं पाहू शकता, मिठाची वाफ जी आहे ना ते वांग्यामध्ये आतपर्यंत गेलेली आहे आणि त्यामुळेच छान असं वांगं आपलं आतपर्यंत भाजलं गेलेलं आहे. आता वांग्यामध्ये मिठाचा जे वाफ आहे ती गेल्यामुळे वांग्याचा कलर थोडासा अशा प्रकारे येतो बरं का. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही किंवा असं का बरं झालं हे बी नाही. तर अतिशय चविष्ट वांग्याचं भरीत खायचं असेल तर वांगं कसं झालं आहे त्यापेक्षा वांग्याचं भरीत कसं झालं आहे यावरती फोकस करायचा. वांगे कट करून झाले की इथे 2 कांदे घेतलेत. आता कांद्याचा पुढील व पाठीमागचा देठ आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा कट केल्यामुळे ना कांदा सोलणं अगदी सोपं होऊन जातं. शिवाय झटपट असा कांदा सोलून होतो. तर साफ करण्यासाठी तरी ही प्रोसेस खूपच सोपी आहे. त्यामुळे तुम्ही देखील कांदा कट करत असताना ही पद्धत वापरून पहा. तर इथे कांदे आपले साफ करून झाले की लगेचच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर समोरील थोडाफार देठ राहिला असेल तर नंतर तुम्ही अशा पद्धतीने काढून घेऊ शकता, जेणेकरून कांदा जेव्हा आपण बारीक कट करतो ना तेव्हा पटकन मोकळा होतो. तर इथे आपण उभ्या साईजमध्ये केला, आता आडवा कट करून असा पहा रफली इथे कांदा थोडासा कट करून घेतला आहे. इथे हा पदार्थ बनवण्यासाठी फारच बारीक कांदा कट करण्याची काहीच आवश्यकता नाही. दोन्ही कांदे सेम पद्धतीने इथे कट करून घेतलेले आहे. आता कांदे कट करून झाले की कढई गॅसवरती ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये घालायची मोहरी, त्यानंतर घालायचे इथे थोडेसे शेंगदाणे. आता शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. आपल्याला हे अखंडित शेंगदाणे चांगले खमंग खुसखुशीत होईस्तोवर भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा क्रिस्पी तळल्या जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये ॲड करायचा आहे. ठेचा अगदी अर्ध्या मिनटासाठी आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे. फार काळ तुम्हाला ठेचा परतवण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आपण अगोदरच मिरची व लसूण भाजून घेतलेला आहे. आता ना अर्धा मिनटं झालेला आहे आणि लसूण छान असा भाजला गेला आहे. त्यामध्ये टाकलेलं वाटण. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. आता कांदा देखील आपल्याला छानसा भाजून घ्यायचा आहे. तर 2 मिनिटे कांदा आपल्याला या तेलामध्ये या मसाल्यामध्ये परतवत राहायचा आहे, म्हणजे छानसा कांदा परतला जातो. पण आपल्याला इथे खूपच मऊ कांदा करून घ्यायचा नाही, तर कांदा कुरकुरीत लागला पाहिजे खाताना. त्यामुळेच ना 2च मिनटं परतवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतली. हळदीमुळे वांग्याचं भरीत दिसायला आकर्षक दिसतं, तसंच हळदीमुळे वांग्याच्या भरताला चवही छान येते. तर पहा, आपल्याला आता हे वांगं जे आहे आपण भाजून कट केलेलं ते वांगं यामध्ये घालून घ्यायचं आहे. वांगे अगोदरच साफ करून घ्या. तुमच्या अनावधानाने जर वांगं किडकत दिसलं नसेल तर तुम्ही कट करत असताना वांगं व्यवस्थित पाहून मगच कट करा. तिथून पुढे तुम्हाला इथे वांग्याच्या भरतामध्ये ते घालून घ्यायचं आहे. तर इथे पहा, आता 2 मिनिटासाठी वांगे घालून घेतल्यानंतर हे भरीत आपल्याला परतवत राहायचं आहे. तर मस्त चमचमीत असं भरीत हे तयार होतं बरं का. तुम्ही जर एखाद्याला हे भरीत खायला दिलं ना तर तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकं चविष्ट हे भरीत तयार होतं. टिफिनसाठी जरी तुम्ही मोठ्या माणसांच्या दिलं ना तरीसुद्धा अगदी आवडीने खातील. सगळ्यात शेवटून इथे घालायची आहे स्वच्छ फ्रेश अशी भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर. स्वच्छ धुवून मगच कट करून यामध्ये ॲड करायचे आहे. आता कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हे वांग्याचं भरीत परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कोथिंबीरीचा फ्लेवर देखील यामध्ये छानसा उतरला जाईल. तर मस्त असं चमचमीत आणि झणझणीत हे मिठावरच्या वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे भरीत कसं वाटलं ना मला कमेंट करून जरूर कळवा. तर तयार आहे आपलं मस्त झणझणीत चमचमीत आणि चटपटीत असं वांग्याचं भरीत. वेगळ्या पद्धतीचं युनिक रेसिपी आहे. नक्कीच आवडली असेल रेसिपी. जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.